शोषणाची संस्कृती जी असते, जी आता आपण आपण उत्तम उदाहरण भारताचं घेऊ. भारत हा हॅपीनेस इंडेक्स मध्ये गेल्या 10 वर्षात जबरदस्त खाली गेला. हॅपीनेस इंडेक्स मध्ये केव्हा खाली गेला आपण का गेलो खाली, म्हणजे सुखांक आपला एवढा खाली का गेला? पहिली गोष्ट, शोषण निर्माण करणारी संस्कृती जेव्हा निर्माण होते तेव्हा ती दुःख निर्माण करणारी संस्कृती असते. म्हणजे बहुसंख्य लोकांना दुःखामध्ये ढकलते. ती बहुसंख्य लोकांना जेव्हा दुःखामध्ये ढकलते तेव्हा त्यांना कोणताही उपाय व्यवस्थेमध्ये ठेवत नाही जगण्याच्या आनंदाचा, निर्मितीचा, जो मूलभूत आहे. निर्मिती म्हणजे इन्फ्लुएन्सर करतो ती नवी निर्मिती नव्हे. आता जे इन्फ्लुएन्सर किंवा तुला मराठी मालिकेतले कलाकार हे कलावंत नव्हे, त्यांना कलाकार म्हणतो आपण, पण ते कामगार आहेत. कला ही गोष्ट या कोणत्याही आपण जे बघतो हल्ली चित्रपट किंवा जे कमर्शियल मालिका वगैरे, त्याचा कलेशी काही संबंध नाही. ते एक लोकांना काही काळ रंजन देण्याकरता केलेली गोष्ट आहे. त्याचा कलेचा जो डीप आत्मा आहे, निर्मिती, मग मानवाला त्यातून मिळणारं सुख आणि त्यातून त्याच्या स्वातंत्र्याच्या संकल्पनेचा होणारा विस्तार, तर या सगळ्या गोष्टीशी कला जी संबंधित आहे. म्हणून कलाकार नेहमी स्वातंत्र्याच्या बाजूचा असतो. हमें चाहिए आजादी, म्हणून फैज म्हणतात ना की सब याद रखेंगे. तर हा मुद्दा जो आहे त्या कलेपर्यंत हे पोचलेले नाहीये. जे त्यांची प्रचिती घेत फिरतात ते, त्यांना त्या दुःखाच्या संस्कृतीने, दुःखाच्या व्यवस्थेने गिळून टाकलंय. त्यांना शोषणाच्या व्यवस्थेने गिळून टाकलं. लक्षात घे की, ऐकून घे की या मालिकांमध्ये काम करणारे कलाकार आणि मार्क्सच्या काळामध्ये यंत्रामागे 17 तास काम करणारे कलाकार, यांना 3 महिन्यांनी जे पैसे मिळतात चॅनलकडनं आणि त्यांना त्याच्यात काय फार फरक नाहीये. काळानुरूप ते हे चांगले कपडे घालत असतील, गाडीने येत असतील वगैरे, सोडलं तर फार फरक नाही. तो टायटॅनिक पिक्चर मध्ये जे 3ऱ्या क्लासची माणसं आहेत, जी कोळसा घालतात ना, ते सगळे त्या क्लासमध्येच हे लोक येतात सगळे, जे बुवा बाबांच्या मागे फिरतायत आता. त्यामुळे म्हणजे हे इतकं सटल आहे की ते कळूनही एवढं वेगात जातंय. आणि त्यामुळे ना आपण सुखांक खाली जातोय. म्हणजे काय होतंय हे लोकांना कळत नाही. लोकांना निर्मितीला स्पेस नाही, एवढी शोषणाची संस्कृती आहे. उद्या जगणं कठीण आहे. म्हणजे इन्फ्लेशन तुमचं एवढं वाढलंय. बघा अर्थशास्त्राचे ते थेट मानवी आयुष्याचा कसा संबंध आहे. एवढी महागाई वाढली, एवढे टॅक्स वाढवून ठेवले, एवढं तुम्हाला कोणतीच संपत्ती करता येत नाही. त्यामुळे तुम्हाला स्पेस नाही मिळत. तुम्हाला एक तुमच्या कलेचा आनंद घ्यायला, जो माणसाच्या काय म्हणतात तो उपजीविकेच्या पलीकडे जीविका आहे, त्याचा जो बेस आहे तो क्रिएट होत नाही, निर्माण होत नाही. त्यामुळे तुम्ही सतत त्या जोखडावर, शोषणाच्या साखळदंडाला जखडलेले आहात. आणि त्यामुळे संपत्ती साचवणारे हे जे 2 लोक 4 लोक आहेत, 2 और 2 वगैरे, त्यांच्याकडे सगळी संपत्ती गोळा झालेली असते आणि बाकी लोक त्या शोषणाच्या चक्रामधनं बाहेरच नाही पडू शकत. अशा वेळेला त्यांनी बंड करू नये म्हणून ज्या युक्त्या केल्या जातात, त्यातले बाबा बुवा आणि त्यांची भक्ती जास्त पसरवण्यात यावी आणि अशी पीठं निर्माण करावी, ही एक युक्ती आहे. बरोबर. आता याचंच एक उदाहरण, त्यामुळे बघ, हे बाबा बुवा जेव्हा फोफा होत आहेत त्याच वेळेला लक्षात येईल की भारतामध्ये आता उत्कृष्ट कलेची निर्मिती होत नाही.